जय हिंद. आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये जे युद्ध चालू आहे, त्या युद्धाची सध्याची परिस्थिती काय आहे? त्या आणि जागतिक लेव्हलला त्याचा काय परिणाम होणार आहे? भारताच्या लेव्हलला त्याचा काय परिणाम होणार आहे? याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पण चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादी आज जागतिक लेव्हलला जो काही वॉर चालतो ना, ज्यावेळेस दोन देशांमध्ये एखादा कॉन्फ्लिक्ट चालतो, त्यासाठी काही एक रिझन जबाबदार नसतं. त्यासाठी मल्टिपल कारण जबाबदार असतात. त्यामागे एक पार्श्वभूमी असते. ती पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण समजून घेतो ना, त्यावेळेस आपल्याला सध्याच्या स्थितीत युद्ध का चालू आहे, त्याबद्दलची सध्याची स्थिती काय आहे, ग्लोबल लेव्हलला आणि इंडियाच्या लेव्हलला त्याचा परिणाम काय होणार आहे, याबद्दल आपल्याला समजणं फार सोपं जातं. परंतु काय करायचं, ज्यावेळेस आपण एखादं युद्धजन्य स्थिती दोन देशांमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू असेल ना, प्रथमतः त्या दोन देशांचं लोकेशन काय आहे, ज्यावेळेस आपल्याला लोकेशन समजून येतं ना, त्यावेळेस आपल्याला सध्याची तिथली स्थिती काय आहे, त्याचा इम्पॅक्ट कुठं कुठं होऊ शकतो ते समजून येतं. आता उदाहरणार्थ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये सध्या युद्ध चालू आहे. पण हे युद्ध युद्ध तर चालू आहे, पण त्याचा परिणाम कुठं कुठं होणार आहे ते सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. आता इथं आपला देश आहे, कळलं का? इथं आपला देश आहे आणि या देशाची आपल्या देशाची बॉर्डर पाकिस्तानला लागते आणि त्याबरोबर अफगाणिस्तानला देखील थोड्या प्रमाणात बॉर्डर लागते. म्हणजे इथं प्रामुख्याने पीओकेचा पार्ट आहे, कळलं का? हा पीओकेचा पार्ट आहे. जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे, पण त्यासाठी काही एक रिझन जबाबदार आहे का? नाही. ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक युद्धाची पार्श्वभूमी जी असते ना, ती इतिहासात दडलेली असते, कळलं का? ज्यावेळेस आपण इतिहास उलगडून बघतो ना, त्यावेळेस आपल्याला सध्याची युद्धाची परिस्थिती समजून येते. आता युद्धाची परिस्थिती समजून घेण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे. काय झालं होतं, सध्याच्या स्थितीला पाकिस्तानने काय केलं होतं, काबूलवर अटॅक केला होता. त्यामागे रिझन होते भरपूर काही. तिथलं सिव्हिलियनला टार्गेट केलं होतं, अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्याबरोबर आहे ना, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये ट्रायलॅटरल सिरीज होणार होती. त्या सिरीज होणार होती त्यावेळेस आहे ना, 3 क्रिकेटर्स हे जे काय ना, यांना सुद्धा हल्ल्यामध्ये या तीन व्यक्तींचा सुद्धा मृत्यू झाला. आणि याचं काय झालं, याचं रिपकशन काय झालं, ACB म्हणजे अफगाणिस्तान कंट्रोल बोर्ड, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी सुद्धा त्याला कंडेम केलं आणि इन फ्युचरला पाकिस्तान सोबत आहे ना, बायलॅटरल सिरीज खेळली जाणार नाही याबद्दल त्यांनी डिसिजन घेतली. पण ते डिसिजन एका क्षणात निर्माण होत नाही. पण दुसरी गोष्ट, हे वॉर जे होतं ना, ते काही एका क्षणात निर्माण होत नाही. पाकिस्ताननी जर सुरुवात तर केली आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी जी म्हणतो ना, ती इतिहासात दडलेली असते, कळालं का? ज्यावेळेस आपण इतिहासात दडलेली असते त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर वॉर पहिल्यांदा अटॅक केला. पण कधी कधी काय होतं की देशाच्या सार्वभौमत्वाचा, मग सोव्हिनिटी आणि इंटिग्रिटीचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो ना, त्यावेळेस अशा स्थितीत त्यांना देशाला रिटॅलिएटच करावं लागतं वॉरच्या टायमाला. त्यावेळेस अफगाणिस्तानने ज्यावेळेस रिटॅलिएट केलं पाकिस्तानला, म्हणजे पाकिस्तानला उत्तर दिलं, ते उत्तराचा परिणाम म्हणजे काय झालं, पाकिस्तानचे 58 सैनिक मारले गेले आणि अफगाणिस्तानच्या बाबतीत त्यांना काही सिव्हिलियनला टार्गेट करण्यात आलं. त्याच्यानंतर म्हणजे याच्या बाबतीत सुद्धा दोन्हीकडचं नुकसान तर झालं. कुठल्याही युद्धाचा एंड रिझल्ट बघतो ना, कोणाचाही फायदा होत नाही, ते दोन्ही देशांचं नुकसानच होतं. परंतु काय असतं, देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो ना, तेव्हा देशाला रिटॅलिएटच करावं लागतं. त्याच पद्धतीने अफगाणिस्तानने सुद्धा सध्या पाकिस्तानाला उत्तर देण्याचाच प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये पाकिस्तानचे सोल्जर जे आहे ना, ते सुद्धा जखमी झाले, काही लोक मृत्यू झाले. म्हणजे जसं सोल्जर 58 लोकांचा मृत्यू झाला, 58 सोल्जरचा. आता पुढे बघून घ्यावा, ज्यावेळेस एखादी स्थिती घडते, आता व्हाय म्हणजे हे कॉन्फ्लिक्ट का निर्माण झालं, बरोबर आहे की नाही, हा प्रश्न पहिल्या मनामध्ये आपला निर्माण झाला पाहिजे. ज्यावेळेस आपण हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो ना, ज्यावेळेस हा सध्याच्या स्थितीला जे युद्ध चालू आहे, युद्ध चालू झाले, युद्धाचं मेन पार्श्वभूमी ज्यावेळेस समजून घेतो ना, त्यावेळेस सध्याची युद्धाची परिस्थिती काय आहे, या दोन देशांनी काय युद्ध खेळताय, या दोन देशांमध्ये काय युद्ध चालू आहे आणि अफगाणिस्तानला का रिटेलिएट करावं लागलं, ते मागे त्यामागे रिझन आपल्याला सर्व काही समजून येतं. आता उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये जातो ना, आता कसं असतं माहितीये का, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान हा 1947 नंतर बनलेला देश आहे. म्हणजे भारताचाच हा पाकिस्तान पार्ट आहे. परंतु ही जी रूट आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये ही जी लाईन आहे ना, म्हणजे सीमारेषा म्हणतो आपण, याला ड्युरंड लाईन म्हटलं जातं. कोणती लाईन? ड्युरंड लाईन. ही जी लाईन म्हणजे ती आखली गेली होती ना, 1883 साली आखली गेली होती ती ड्युरंडने. त्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामागे रिझन काय, भारताच्या बाबतीत त्यावेळेस इतिहासात ज्यावेळेस बघितलं ना आपण, इतिहासात ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस भारताला बघा, इकडनं कधी भारताला धोका नव्हता, इकडच्या साईडने, कळाला का? भारताला इकडच्या साईडने कधी धोका नव्हता, कारण की इकडे अरबी समुद्र होता, इकडे बंगालचा उपसागर होता आणि खालच्या साईडने काय हिंदी महासागर होता. त्यामुळे दक्षिण साईडने ह्या भागातनं धोकाच नव्हता. दुसरी गोष्ट, ह्या भागात सुद्धा भारताला धोका नव्हता, कारण की ह्या भागामध्ये माउंटन रिजन आहे. माउंटन म्हणजे इथं हिमालय. अच्छा, इकडनं चीनच्या बाबतीत धोका जरी म्हणलं तरी माउंटन वॉरफेअर मध्ये ना, चीन आपल्याला बीट कधीच करू शकत नाही, कारण भारताची सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे. भारतातनं हल्ला होतोय, भविष्यात होऊ शकतो, तो नॉर्थ वेस्ट साईडनेच होऊ शकतो, कारण की इतिहासामध्ये जे पण हल्ले झालेले ना भारतावर, ते ह्याच भागातनं झालेले. त्यामुळे ज्यावेळेस भारताचं ब्रिटिशांचं राज्य होतं ना, त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं होतं, अफगाणिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये लाईन आखली होती, त्याला म्हणतात ड्युरंड लाईन.
कळलं का? ही ड्युरंड लाईन जेव्हा आखली होती, आता सध्याच्या स्थितीला अफगाणिस्तान काय करतो, ही ड्युरंड लाईनचा स्वीकारच करत नाही. त्यामागे रिझन काय, इथं पख्तून नावाचा समाज आहे, कळलं का? इथं पख्तून नावाचा समाज आहे, पख्तून नावाचा समाज आहे. हा समाज जो काय ना, हा समाज फक्त इथं नाहीये, तो इथं पण राहतो. आणि काय होतं, इथं लाईन आखल्यामुळे काय झालेलं, इथं सीमारेषा, या दोघांचे संबंध कल्चरल टाईज म्हणतो, सांस्कृतिक संबंध म्हणतो, हे संबंधामध्ये कुठे ना कुठे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अफगाणिस्तान ही सीमारेषा मानतच नाही. आणि ह्या भागामध्ये सांस्कृतिक संबंध असल्यामुळे काय झालंय, ही रेषा मानत नसल्यामुळे हे कॉन्फ्लिक्टचं एक प्रकारे एक रिझन झालेलं आहे. नंबर सेकंड, तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान याबद्दल आपण फ्युचरमध्ये पुढे जाऊन चर्चा करणारच आहोत. आता आपण म्हणतो ना, कुठली कुठली घटना होते त्याची पार्श्वभूमी इतिहासात दडलेली असते, त्याचप्रमाणे हे जे युद्ध चालू आहे त्याचं पार्श्वभूमी सुद्धा इतिहासात दडलेली, जसं फॉर एक्झाम्पल ड्युरंड लाईन. कळलं का? आता करंटला जर बघितलं गेलं, आज तालिबानचं अफगाणिस्तानवर एक म्हणजे राज्य करतंय, तर त्याच्या अगोदर आहे ना 1990च्या दशकामध्ये काय झालं होतं, मुजाद्दीन नावाची एक संघटना होती. मुजाद्दीन नावाची संघटना म्हणजे काय, ज्यावेळेस 1990च्या आसपास आहे ना जागतिक लेवलला कोल्ड वॉर स्टार्ट होतं. कोल्ड वॉर म्हणजे काय, शीतयुद्ध. हे शीतयुद्ध जागतिक लेवलला ज्यावेळेस स्टार्ट होतं ना, त्यावेळेस प्रामुख्याने अमेरिका आणि USSR म्हणजे रशिया या दोन देशांमध्ये हे युद्ध चालू होतं. युद्ध म्हणजे कोल्ड वॉर म्हणजे विचारधाराची लढाई होती. विचारधारा म्हणजे काय, अमेरिका सारखा देश आहे ना भांडवलशाही म्हणजे कॅपिटॅलिझमला जास्त महत्व देत होता, आणि रशिया सारखा देश आहे ना हा प्रामुख्याने साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीला महत्व देत होता. त्यामुळे जागतिक लेवलला काय झालं, जग दोन भागात विभाग झालं होतं, आणि त्याचा एक सेंटर पॉईंट म्हणजे अफगाणिस्तान होतं. आणि अशा अफगाणिस्तानमध्ये USSR म्हणजे सध्याचा रशिया हा नियंत्रण मिळवायच्या स्थितीमध्ये होता. अशा स्थितीमध्ये काय केलं होतं, अमेरिकेसारख्या देशाने मुजाद्दीन नावाच्या संघटनेला पूर्णपणे पाठबळ दिलं होतं. पाठबळ म्हणजे काय, पैसा पुरवणं, दुसरी गोष्ट हत्यारं पुरवणं, आणि जे पैसा आणि जे हत्यार आहे ना प्रामुख्याने USSRच्या अगेन्स्ट वापरलं गेलं, आणि USSRची म्हणजे प्रामुख्याने रशियाची ना त्यामध्ये हार झाली व रशियाला बॅकफुटवर गेला. 1990च्या दशकामध्ये मुजाद्दीन नावाच्या संघटनेने रशियावर प्रामुख्याने नियंत्रण मिळवलं. पण तिथून पुढे तुम्ही तर म्हणणार जागतिक लेवलला कोल्ड वॉर स्टार्ट होता, त्याच्यानंतर अमेरिका सारख्या देशाचा तिथं रोल येतो, रशिया सारख्या देशाचा रोल येतो, आणि त्यावेळेस रशिया पूर्णपणे बीट झाला. पण रशिया बीट झाला त्यावेळेस ज्यावेळेस मुजाद्दीन नावाची संघटना होती, कळलं का, मुजाद्दीन नावाची संघटना होती. आणि करंटला आपण तालिबानचं एक एक्झाम्पल घेतलं, म्हणजे जसं तालिबान नावाची संघटना, मग तालिबानने राज्य कसं निर्माण केलं, करंटला आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, राईट? तर प्रश्न निर्माण होण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे, ती म्हणजे विचारधाराची लढाई असते. कळलं का? कुठलीही घटना असते ना, आता उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये जसं लोकशाहीला इम्पॉर्टन्स दिलं जातं, साम्यवादी विचारसरणीला महत्व दिलं जातं, समाजवादी विचारसरणीला महत्व दिलं जातं, हिंदुत्ववादी विचारसरणीला महत्व दिलं जातं. म्हणजे काय करतं, भारतात आपण म्हणतो ना भारत विविधतेने नटलेला देश आहे, म्हणजे विविधतेत एकता ही देशाची सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे. त्यावेळेस काय झालं होतं, मुजाद्दीन नावाची ही जी संघटना आहे ना, ही जी संघटना मुजाद्दीन नावाची संघटना काय होते, ती आता उदाहरणार्थ बघितलं गेलं आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं ना विविधतेने नटलेला देश आहे. जसं इथं आता हे देश निर्माण झालेले, ताजिकिस्तान झालं, उझबेकिस्तान झालं, इथं तुर्कमेनिस्तान झालं, इथं इराण नावाचा देश झालं. ही जे देश आहे ना हे, याच्यावर पहिले रशियाचं नियंत्रण होतं. म्हणजे आता सध्या रशिया आहे, त्यावेळेस USSR होता, हे रशियाचं नियंत्रण होतं. परंतु इथं आहे ना ताजिक नावाचा एक समुदाय होता, इथं उझबेक नावाचा एक समुदाय होता, इथं आहे ना तुर्कमेन नावाचा एक समुदाय होता, इथं इराणमध्ये शियापंथीय समुदाय होता, अफगाणिस्तानमध्ये शियापंथीय हजारा नावाचा समुदाय होता. आणि या सर्व समुदायांना आहे ना मुजाद्दीन एक सोबत घेऊन काम करायचा, प्रत्येकाच्या विचारधारेला सुद्धा महत्व देत होता. परंतु ताजिकिस्तानचं आपण तालिबानचं जर एक एक्झाम्पल घेतलं ना, तालिबान ही एका मूलतत्ववादी कट्टर विचारसरणीची एक विचारधारा होती, की जी प्रामुख्याने युनिफॉर्मिटी होती त्यांच्यामध्ये. म्हणजे युनिफॉर्मिटी म्हणजे त्यांच्या समोर एकच गोष्ट म्हणजे एकच विचारधारा होती. तसं मुजाहिद्दीन नावाची संघटना होती ना, ती सगळ्या लोकांना महत्व देत होती. अशा स्थितीमध्ये तालिबान या संघटनेने मुजाहिद्दीनला बीट करून अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. पण नियंत्रण मिळवण्या अगोदर तालिबानचं काही उद्दिष्ट होतं. उद्दिष्ट म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रावर पूर्णतः नियंत्रण मिळवायचं आणि तिथं धर्माच्या आधारावर म्हणजे शरीयच्या आधारावर राज्य करायचं. तिथल्या लोकांवर जसं आपण आपल्या देश जसं कॉन्स्टिट्यूशनवर चालतो ना, तसं तिथं धर्माच्या आधारावर चालत, शरीयच्या आधारावर चालत, हे तालिबानचं उद्दिष्ट होतं. कळालं का? आता तालिबानमध्ये तुम्ही तर म्हणणार, आता आपण ते अफगाणिस्तान पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्ध तर चालू आहे, त्याचं मेन एक रिझन आपण विचार केला ते म्हणजे इतिहासामध्ये दडलेली एक ड्युरंड रेषा म्हणलं जातं. दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय, तालिबानमध्ये काय, तालिबानचा जन्म कुठे झाला, पाकिस्तानमध्ये. तालिबानला सपोर्ट कोणी केला, पाकिस्तानने केलं. मग आज तालिबान का पाकिस्तानच्या अगेन्स्ट आहे, तो प्रश्न पण निर्माण झाला पाहिजे. कारण की का माहिती आहे का, तालिबान हे जे आहे हा पण एक मुस्लिम देश आहे.
पाकिस्तान सुद्धा हा एक मुस्लिम देश आहे. मग यांनी मतभेदाच्या माध्यमातून समस्याचं समाधान का नाही केलं पाहिजे? बरोबर आहे की नाही? हा सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. परंतु प्रश्न निर्माण होण्या अगोदर आपल्याला या दोघांची पार्श्वभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे काय? तालिबान जो हा सुन्नी गट समूह आहे. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी हे दोन गट असतात. शिया म्हणजे काय? शिया म्हणजे काय? आता तालिबान ही संघटना आहे सुन्नी धर्मसमूह, सुन्नी बहुसंख्य असणारे लोक त्यामध्ये जास्त आहे. पाकिस्तानमध्ये काय? सुन्नी बहुसंख्य असणारे लोक जास्त आहे. ही यांच्यातील समान विचारधारा आहे. परंतु दुसरी गोष्ट, दोघांचं उद्दिष्ट वेगवेगळं आहे. जसं फॉर एक्झाम्पल पाकिस्तानमध्ये आता लोकशाहीच्या आधारावर तसं बघायला गेलं तर सेनाच प्रामुख्याने कंट्रोल करते, परंतु लोकशाहीच्या आधारावर एक जागतिक लेवलला त्यांनी एक इमेज बनवली, लोकशाहीच्या आधारावर आपला देश चालतो. परंतु तालिबान ही संघटना, तालिबानमध्ये दोन गट आहेत. म्हणजे एक म्हणजे तालिबान आणि एक म्हणजे TTP, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हे जी संघटना आहे, या संघटनेला बळ दिलं पाकिस्ताननी त्याला सुद्धा. आणि करंटला काय झालं, त्याचे TTP ची विचारधारा आणि तालिबान अफगाणिस्तान, म्हणजे तालिबानचे दोन गट आहेत, तालिबान अफगाणिस्तान, तालिबान पाकिस्तान. तालिबान अफगाणिस्तान आणि तालिबान पाकिस्तान दोघांची विचारधारा मिळती जुळती असल्यामुळे काय झालं, तालिबाननी बॅकग्राऊंडला म्हणजे पूर्णपणे नाही का फ्रंट फुटला येऊन सपोर्ट नाही दिला, बॅकग्राऊंडला सपोर्ट दिला. TTP ला सपोर्ट दिल्यामुळे काय झालं, TTPचं उद्दिष्ट सुद्धा तेच झालं. पाकिस्तानचं जे गव्हर्नमेंट आहे त्याला साईडलाईन करून तिथं नियंत्रण मिळायचं आणि तिथं धर्माच्या आधारावर, शरीराच्या आधारावर राज्य निर्माण करायचं. कळालं का? त्यामुळे काय करतं TTP, काय करतं TTP नावाची संघटना जी आहे ना, ती इथं खैबर पख्तूनवा नावाचा रिजन आहे. कळालं का? आणि इथं बलुचिस्तान नावाचा रिजन आहे. आणि इथं यांचे संबंध आहे, सांस्कृतिक संबंध आहे. इथं सांस्कृतिक संबंध असल्यामुळे TTP काय करते, इथं येते, इथं हल्ला करते, इथं अटॅक करते आणि पुन्हा जाऊन लागते कुठं, अफगाणिस्तानमुळे. त्यामुळे काय झालं, पाकिस्तानची सुद्धा डोकेदुखी झाली होती TTP. त्यामुळे पाकिस्तानला रिटेलेट करण्यासाठी त्यांनी काबूलवर अटॅक केला. काबूलवर अटॅक केल्यामुळे काय झालं, तिथलं विचारच केला नाही. कारण की कुठली गोष्ट, कोणत्या दोन देशांमध्ये ज्यावेळेस युद्ध चालतं, युद्ध सुरू होतं ना, त्यावेळेस ते सैन्यावर अटॅक केला जातं मोस्टली. कारण की सैन्याला बीट केल्यानंतर ऑफकोर्स आपण एक विचार करतो ना, की सैन्याला ज्यावेळेस आपण बीट करतो त्यावेळेस देशावर आपोआप नियंत्रण होतं. परंतु पाकिस्तान सारखा देश आहे ना, याला माणूस म्हणजे काय म्हणतात, ह्युमॅनिटी नावाची गोष्ट नाही. ह्युमॅनिटी म्हणजे काय, इथं काबूलवर कुठल्या गोष्टीचा अटॅक न करता काबूलवर अटॅक केला, त्यामुळे इथं सिव्हिलियनला टार्गेट केलं. त्याबरोबर आपण ते इथं ट्रायलॅटर सिरीट होणार होती, या ट्रायलॅटर सिरीट मध्ये सामान्य लोकांचा बळी घेतला. म्हणजे अशा पद्धतीने बळी घेतला आणि त्यामुळे अफगाणिस्तानला रिटेलेट करावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणजे आज युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. आता करंटला बघितलं गेलं, तालिबान म्हणजे काय, तालिबानची सुद्धा एक विचारधारा आहे. एक विचारधारा म्हणजे आपण जे पख्तून म्हणतो ना समाज, ते पख्तून म्हणजे त्यांच्यामध्ये कल्चर, सांस्कृतिक आहे ना, म्हणजे सांस्कृतिक एकता आहे, ती एक प्रकारे एक विचारधारा. आणि दुसरी विचारधारा म्हणजे देवबंद. देवबंद म्हणजे काय, देवबंद एक विचारधारा आहे, त्याचं मूळ प्रामुख्याने भारतामध्ये दिसतं. उदाहरणार्थ काय झालं, ज्यावेळेस आपण देवबंदाचं मूळ ज्यावेळेस शोधतो ना, त्यावेळेस आपण इतिहासात जाऊन बघतो. इतिहासात म्हणजे काय, 1866 साली उत्तर प्रदेशमध्ये ना सहारनपूर नावाचं एक ठिकाण आहे, तिथं देवबंद मुवमेंट स्टार्ट झाली होती. ती देवबंद मुवमेंट म्हणजे काय, ती रिलीजियस मुवमेंट होती. रिलीजियस मुवमेंट होती. म्हणजे कुराणच्या आधारावर, हदीसच्या आधारावर तिथे ना एज्युकेशन दिलं जाईल आणि त्या एज्युकेशनचा वापर आहे ना, त्या एज्युकेशन म्हणजे चांगल्या पद्धतीने एज्युकेशन दिलं जाईल. त्या दृष्टिकोनातनं 1866 साली आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूरमध्ये देवबंद एक मुवमेंट चालवत होते. आणि इस्लाम जो धर्म आहे त्या धर्माचा एक सेंटर पॉईंट सुद्धा देवबंद आहे. कळालं का? हे देवबंद म्हणजे ते देवबंद आपण हे मस्जिद आहे उत्तर प्रदेश सहारनपूरमध्ये, तिथं प्रामुख्याने त्याचा एक सेंटर पॉईंट आहे. आणि त्याचे अफगाणिस्तानचे मूळ सांस्कृतिक संबंध हे देवबंदचे सुद्धा आहे. आणि हे इथनं ना अफगाणिस्तानला एज्युकेशन सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे एज्युकेशनच्या आधारावर त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. आता आपण म्हणतो ना की अशा पद्धतीने अफगाणिस्तानच्या भारताशी लिंक आहे. दुसरी गोष्ट, अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये शिया सुन्नी हा सुद्धा संघर्षाचा कुठं ना कुठं मूळ दिसतं. त्याच्यामध्ये विचारधारामध्ये डिफरन्सेस दिसतात. TTPचा रोल काय आपण हे तर बघतो, पण जागतिक लेवल आपण म्हणतो ना शिया आणि सुन्नी, इस्लाम देश तर भरपूर आहे, मुस्लिम कंट्री भरपूर आहे. त्या मुस्लिम कंट्रीमध्ये सुद्धा नाही का शिया आणि सुन्नी असणारे देश भरपूर आहे, काही शिया असणारे देश भरपूर आहे. तर आपण पॉप्युलेशनचा ज्यावेळेस विचार करतो ना, 100% पॉप्युलेशन ज्यावेळेस इस्लाम म्हणजे मुस्लिम धर्माचं जे पॉप्युलेशन 100% असेल ना, त्यामध्ये 90% पॉप्युलेशन जे फॉलो करतात ते सुन्नी धर्मसमूह म्हणजे सुन्नी बहुसंख्य लोक आहे. आणि 10% पॉप्युलेशन आहे शियापंथी बहुसंख्य लोक राहतात. कळालं का? आणि 100% पॉप्युलेशनचं अशा पद्धतीनं म्हणजे हे होतं, जागतिक लेवलला त्यांचं डिवायडेशन आहे. जसं उदाहरणार्थ जर बघितलं गेलं, इथं 90% पॉप्युलेशन सुन्नी बहुसंख्य लोक सुन्नी धर्माला फॉलो करतात आणि शियापंथी लोक हे 10% आहेत जवळपास जागतिक लेवलला.
आता ज्यावेळेस आपण असा विचार करतो ना, त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, इथं पाकिस्तान हा जो गट आहे, पाकिस्तान नावाचा देश, इथं सुन्नी बहुसंख्य लोक जास्त आहे. इथं अफगाणिस्तान नावाचा देश आहे, इथं सुन्नी बहुसंख्य लोक जास्त आहे, पण इथं शियापंथी सुद्धा आहेत, इथं सुद्धा शियापंथी सुद्धा आहे. आणि इराण नावाचा देश आहे, इथं शियापंथी बहुसंख्य लोक राहतात. इथं सौदी अरेबिया नावाचा देश आहे, इथं सुद्धा सुन्नी बहुसंख्य लोक राहतात. परंतु आता करंटली ह्या दोन देशांमध्ये युद्धाचं चालू आहे. पण आपण मागे ज्यावेळेस बघतो ना, काही दिवसांपूर्वी ना पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक डिफेन्स पॅक्ट झाला होता. डिफेन्स पॅक्ट म्हणजे काय, जेव्हा सौदी अरेबियावर एखाद्या देश ज्यावेळेस हल्ला करेल ना, तर पाकिस्तानवर अटॅक समजलं पाहिजे. जसं उदाहरण आपण नॉटो मध्ये बघतो. म्हणजे नॉटो एक संघटना आहे जागतिक लेवलला. एखाद्या देशावर ज्यावेळेस नॉटो नावाची संघटना आहे, ज्यावेळेस एखाद्या नॉटोमध्ये सदस्य असलेल्या एखाद्या देशावर ज्यावेळेस हल्ला होतो ना, तर जागतिक लेवलला जेवढे जे सदस्य देश आहेत त्यावेळेस ते त्या हल्ला करणाऱ्या देशाला रिटॅलिएट करण्यासाठी म्हणजे ते युद्ध म्हणजे ते पूर्णपणे त्या ज्या देशावर हल्ला केलेला त्याला पूर्णपणे सपोर्ट करतात. जसं फॉर एक्झाम्पल सौदी अरेबियावर एखाद्या देशाने अटॅक केला, तर पाकिस्तान सुद्धा सौदी अरेबियाच्या बाजूने उभा राहील. आणि ज्यावेळेस पाकिस्तानवर एखादा देश अटॅक करेल, तर सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील. त्यामागे रिझन काय, सौदी अरेबिया थोडं इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडे नॅचरल रिसोर्सेस स्ट्रॉंग आहे. तर पाकिस्तानचा जर विचार केला तर पाकिस्तानकडे तसं बघायला गेलं खायला सुद्धा भाकर नाही, सिंपल साधारण भाषेमध्ये सांगायला. कारण की काय, पाकिस्तान सारख्या देशाचा एकच मोटिव्ह आहे, म्हणजे काय, जम्मू काश्मीरवर नियंत्रण मिळवणं. त्यांचं नियंत्रण हे नाही की आपल्या देशाला आपण विकसित कसं करता येईल, आपल्या देशाच्या वेलफेअरच्या माध्यमातून आपल्या देशाला कसं स्ट्रॉंग बनवता येईल, जागतिक कल्याणाचा कसा विचार करता येईल, हा दृष्टिकोन त्यांचा विचारच नाही. त्यांचा विचार फक्त युद्ध 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 युद्धच आहे. पण कोणाबरोबर खेळायचं, ते भारतासारख्या देशाबरोबर खेळायचं. पण खेळायचं तर ठीक आहे, पण जम्मू काश्मीर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्या आधारे सगळं पॉलिटिकल गेम फिरवायचा, जागतिक लेवलला हिंसाचार पसरवायचा, हे पाकिस्तानचा मोटिव्ह आहे तसं बघायला गेलं तर. पण पाकिस्तान कोणत्या बेसिसवर एवढी लढाई उभी करतो, त्यामध्ये पाकिस्तानकडे न्यूक्लिअर मिसाईल आहे. आणि न्यूक्लिअर मिसाईलच्या फक्त एकाच गोष्टीच्या आधारावर हे सौदी अरेबियाने आणि पाकिस्तानने डिफेन्स पॅक्ट साईन केला, समजलं का? आणि त्याचे रिपकशन काय झालं, सौदी अरेबियाने जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे तर न्यूट्रल स्टान्स घेतला. न्यूट्रल म्हणजे काय, म्हणजे सौदी अरेबियाने सपोर्ट करायला पाहिजे होतं. न्यूट्रल राहून यांना त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली, बाकी काही केलं नाही. म्हणजे काय असतं, काय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जागतिक लेवलचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस कुठले संबंध आहे ना, ते परमनंट नसतात, ते टेम्पररी असतात. म्हणजे वेळ काळानुसार ते चेंज होतात. सध्याचं आपण पुढे एक्झाम्पल बघूया. आज करंटला तुम्ही म्हणाल की अरे यार की आपलं ज्यावेळेस आहे ना अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये अल कायदाचा उदय झाला होता, राईट. आता करंटला तालिबान आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान आणि अल कायदा याचं रिलेशन काय, या दोघांच्या रिलेशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो का, वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे अमेरिकेचा, त्याच्यावर सुद्धा अल कायद्याने वॉर केला होता, म्हणजे लादेनचा. मग लादेनचा काय रोल येतो ना तिथं, तो पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. अल कायदाची विचारसरणी आणि तालिबानची विचारसरणी मिळती जुळते, कळालं का? परंतु अल कायद्याचं उद्दिष्ट वेगळं होतं. त्यांचं उद्दिष्ट काय होतं, यांचा उद्देश पश्चिमाचा जो प्रभाव आहे त्यांना तो संपुष्टात आणायचा होता. पण तालिबानचं उद्दिष्ट काय होतं, एखाद्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवून धर्माच्या आधारावर तिथं राज्य करायचं. या दोघांमध्ये डिफरन्सेस फक्त हा होता. त्यामुळं अल कायद्याने काय केलं, अल कायदाचा जो म्होरक्या होता 1987 ते 88 दरम्यान अल कायद्याचा उदय झाला होता. अल कायद्याचा म्होरक्या म्हणजे त्याचा प्रमुख जो होता ना, लादेन होता. या लादेन या संघटनेने काय केलं, तर 2000च्या दशकामध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. ज्यावेळेस तो हल्ला केला होता त्यावेळेस अमेरिकेने काय केलं होतं, तिथून पुढे अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर, कारण की जागतिक लेवलला ग्लोबल सुपर पॉवर फक्त अमेरिकाच नावाचा देश होता. कारण की कोल्ड वॉर शीत युद्धामध्ये रशियाचा पराभव झालेला होता. ज्यावेळेस असं युद्ध वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायद्याने वॉर केला, म्हणजे ते दहशतवादी हल्ला करून आणला, त्याच अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारलं, म्हणजे वॉर अगेन्स्ट टेररिझम म्हटलं जातं त्याला आपण. आणि अफगाणिस्तानमध्ये एंट्री मिळवली. अफगाणिस्तानमध्ये एंट्री मिळवल्यानंतर 20 वर्ष ना, तेव्हा 1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. तिथून पुढे तालिबान साईडलाईन झाला. तालिबानला अमेरिकेशी संघर्ष करावा लागलं. या 20 वर्षाच्या संघर्षामध्ये अमेरिका सुद्धा तालिबान सोबत जिंकू शकले नाही. एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे, कारण की जॉग्राफीच्या दृष्टिकोनानं अफगाणिस्तानचं जे लोकेशन आहे ना, सर्व स्ट्रॉंग पॉईंट आहे. ते तालिबानला तिथं कोणीच म्हणजे तालिबान म्हणलं अफगाणिस्तान बाहेरचे जे देश तिथे येऊन युद्ध करायचा, त्याच्या अफगाणिस्तान नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करताना ग्लोबल सुपर पॉवर सारख्या देशांना ते शक्य झालं नाही. आज पाकिस्तानचं बघितलं गेलं तर कुठे येतो, प्रामुख्याने हा विचार पण मनात आला पाहिजे. अमेरिकेसारख्या देशांनी 2001 साली अफगाणिस्तानमधनं माघार घेतली. कतारमध्ये दोहा म्हणून एक ठिकाण आहे, या दोहामध्ये तिथं पीस शांती समझोता झाला. आणि त्या शांती समझोत्यामध्ये त्यांनी एक काही उद्दिष्ट ठरवले. ते म्हणजे उद्दिष्ट म्हणजे काय, तालिबान ही संघटनेच्या आधार अफगाणिस्तान हँडओव्हर केला जाईल. नंबर 2, तालिबान काय करेल, अफगाण भूमीचा वापर अमेरिकेच्या विरोधात करू देणार नाही, म्हणजे प्रामुख्याने ISIS नावाची दहशतवादी संघटना झाली, अल कायदा नावाच्या दहशतवादी संघटनांना बळ देणार नाही. नंबर 3 गोष्ट, अशा पद्धतीनं सध्या तालिबानवर 2001 पासून आहे ना, अफगाणिस्तान तालिबानचं राज्य आहे, कळलं का?
आता आपण अशा पद्धतीने तर बघून घेतो, तर तुम्ही म्हणणार की या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे, पण भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे ते समजणं फार गरजेचं आहे ना. कारण की अफगाणिस्तान सोबतचे रिलेशन काय आता सध्याचे नाहीये. अफगाणिस्तानचे रिलेशन ऐतिहासिक काळापासून आहे, कळालं का. परंतु तालिबानची विचारसरणी भारताची विचारसरणी कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यामागे रिझन काय, भारत आहे अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीचं समर्थन करतो, अफगाणी लोकांचे स्वातंत्र्य सार्वभौमत्व म्हणजे सोव्हरेनिटी आणि इंटिग्रिटीचं समर्थन करतो. पण तालिबान ही संघटना जी काय ना मूलतत्ववादी संघटना होती, मूलतत्ववादी कट्टर विचारसरणीची संघटना होती. त्यामुळे काय होतं, भारताने 1996 पासून 2001 पर्यंत आणि 2001 पासून ते 21 पर्यंत तालिबानचा कधीच म्हणजे पूर्णतः पाठिंबा दिला नाही, संबंध विकसित केले नाही. आणि या 20 वर्षामध्ये अफगाणिस्तानमध्ये ना लोकशाही म्हणजे प्रामुख्याने लोकशाही नांदत होती. लोकशाही नांदत असल्यामुळे काय झालं, भारताचे अफगाणिस्तान सोबत एक स्ट्रॉंग रिलेशन तयार झाले होते. कारण भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून अफगाणिस्तान मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, जसं जे पुढे बघून घ्या. आणि आज करंटला काय झालं, तालिबानचे विदेशी मंत्री आमिर खान मुक्ताकी यांनी भारतामध्ये व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर तालिबानचे संबंध आणि भारताचे संबंध एक नवीन वळणावर जात असल्याचं दिसतंय. त्या मागे काय, मी तुम्हाला मागेच म्हणलो ना, आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशनला जेव्हा आपण एखादी घटना समजून घेतो ना, इंटरनॅशनल रिलेशन कुठलीही गोष्ट म्हणा, ती म्हणजे संबंध जे असतात ते परमनंट नसतात, ते टेम्पररी असतात, म्हणजे वेळ काळानुसार चेंज होतात. आपला भारत सारखा देश तालिबानची मागे ना संबंध म्हणजे पाठिंबा देत नव्हता. आज करंटला तालिबान सोबत भारत रिलेशन म्हणजे पुढे रिलेशन स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनात पाऊल पुढे टाकत आहे. त्यामागे रिझन काय, कुठे ना कुठे ना इंटरनॅशनल रिलेशन आहे ना कधी ना चेंज होत असतात. जागतिक लेवलला कुठलाही मित्र कुठलाही शत्रू परमनंटली असत नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सध्याची परिस्थिती म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान संबंध. आता करंटला काय झालं, मुख्तार नबी आमिर खान मुक्ताकी यांनी भारतामध्ये ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस त्यांनी काही जॉईंट स्टेटमेंट दिलं. जॉईंट स्टेटमेंट म्हणजे काय, जम्मू काश्मीर हे भारताचा अभिन्न भाग राहील. कोणत्याही देशाने आजपर्यंत डायरेक्टली असं स्टेटमेंट दिलेलं नाही जे अफगाणिस्तानने सध्याच्याला दिलं. मग जम्मू काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग राहील. कलम 370 भारताने जे हटवलं गेलेलं आहे ते भारताचा अभिन्न भाग असल्यामुळं भारताने ते कॉन्स्टिट्युशनली केलेलं आहे, असं त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलं. नंबर सेकंड त्याच्यामध्ये भारताने सुद्धा काय स्टेटमेंट दिलं की अफगाणिस्तानमध्ये भारताची एम्बसी उभी केली जाईल. त्या एम्बसीच्या आधारावर दोन्ही देशांचे जे कल्चरल टाईज झाले, जे सांस्कृतिक संबंध झाले, राजकीय संबंध आले, यांना फ्युचरच्या दृष्टिकोनातून प्लॅन केला जाईल. तिसरी गोष्ट, अफगाणिस्तानने भारताला ना अफगाणिस्तानमध्ये जे नॅचरल रिसोर्सेस याच्या बाबतीत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भारताला एक संधी दिली. नंबर चौथी गोष्ट, अफगाणिस्तानचे जे मुख्तार नबी आमिर खान मुक्ताकी यांनी चौथं स्टेटमेंट दिलं, म्हणजे पाकिस्तानमधले ज्या दोन दहशतवादी संघटना आहेत, लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांना अफगाण भूमीचा वापर भारताविरोधात करू दिला जाणार नाही. म्हणजे या दोन संघटनांना अफगाणिस्तान पूर्णपणे कधीच पाठबळ देणार नाही, याचे स्टेटमेंट दिलं. त्याच्यावरनं समजून येईल तुम्हाला सध्याच्या स्थितीला अफगाणिस्तानचे आणि भारताचे संबंध कोणत्या दिशेत जात आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तान सारख्या देशाची करंटला आणि चीन सारख्या देशाची पूर्णपणे झोप उडाली आहे. झोप म्हणजे काय, त्यांना संबंध हा ट्रायलॅटरल अँगल चालू झाला होता. म्हणजे उदाहरणार्थ हा पाकिस्तान नावाचा देश, हे बघा इथं पाकिस्तान नावाचा देश, कळलं का, आणि इथं अफगाणिस्तान नावाचा देश आणि तिकडे चीन नावाचा देश, हा यांच्यामध्ये ना ट्रायलॅटरल अँगल स्टार्ट झाला होता. जो ट्रायलॅटरल अँगल आहे ना भारताच्या अगेन्स्ट यूज करणार होता. म्हणजे इथं आहे ना भारताची जी डेव्हलपमेंट होणार होती, फ्युचरला ग्लोबल सुपर पॉवर होण्याचं जे ध्येय आहे ना, या तीन देशांनी म्हणजे चीनचं उद्दिष्ट होतं अफगाणिस्तानला सुद्धा सोबत घ्यायचं, आणि पाकिस्तानचं सुद्धा उद्दिष्ट होतं तालिबान, म्हणजे ते 2021 ला जेव्हा तालिबानचं राज्य निर्माण झालं होतं ना, तर पाकिस्तान खूप मजेत होता. कारण की त्यांना असं वाटतं तालिबान म्हणजे काय, आपणच त्याला पाठबळ दिलेलं आहे. परंतु विचार कधी आहे ना परमनंट राहत नाही, विचारामध्ये कुठे ना कुठे मतभेद निर्माण होता आणि त्या मतभेदाचं रूपांतर कॉन्फ्लिक्ट मध्ये होतं, कळलं का. आणि तेच परिणाम सध्याची पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. आता सध्या बघितलं गेलं, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध इतके चांगल्या पद्धतीने ग्रो व्हायच्या दृष्टिकोनातून पाऊल पडलेलं आहे. त्यावेळेस आहे ना पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहे, ख्वाजा आसिफ म्हणतो आपण त्यांनी सांगितलं की पाकिस्तानने भविष्यामध्ये 2 फ्रंट वॉरला तयार असला पाहिजे, 2 फ्रंट वॉर साठी तयार असला पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर पाकिस्तानच्या देशाने आपल्या देशामध्ये इतका दहशतवाद पसरवलाय ना, तर भारतासारखा देश, आपला देश काय ठरवतो की आपल्याला भविष्यामध्ये आहे ना पाकिस्तानच्या विरोधात तर लढावं लागणार आहे, पण एक दिवस असा येईल की एक वेळ असेल त्याला चीन विरोधात सुद्धा लढावं लागेल. म्हणजे भारत हा विचार करतो आम्ही 2 देशांच्या विरोधात म्हणजे भविष्यामध्ये 2 फ्रंट वॉर खेळावं लागू शकतो, भारताला खेळावं लागू शकतो, म्हणजे 2 फ्रंट वॉरला सामोरे जावं लागू शकतो. पण आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीसाठी आपण खड्डं खोदलं तर शेवटी ते खड्डं आपल्यासाठीच, आपणच त्या खड्ड्यामध्ये पडतो. तशीच परिस्थिती पाकिस्तान सोबत झालेली आहे. कारण की काय माहित आहे का, इथं पाकिस्तान इकडनं पण वॉर झेलावं लागतं पाकिस्तानला, इथले संबंध खराब झाले, इकडे भारतासोबत संबंध खराब झाले. त्यामुळे ख्वाजा आसिफ यांनी स्टेटमेंट दिलं, भविष्यामध्ये पाकिस्तानला 2 फ्रंट वॉरला सामोरे जावं लागतं, म्हणजे इकडे अफगाणिस्तान आणि इकडे भारत. पण याच्याही पुढे जाऊन आहे ना तर विचार केला ना, पाकिस्तानला
2.5 फ्रंट वॉरला सामोरे जाऊ लागू शकतं. त्यामागे रिझन 2.5 म्हणजे 2.5 फ्रंट वॉरला सामोरे जाऊ लावावं लागू शकतं. त्यामागे रिझन काय? पाकिस्तानमधली सध्याची परिस्थिती, इथं जी अस्थिरता निर्माण झालेली आहे ना, जिथं दिवसाढवळ्या जो बॉम्ब ब्लास्ट होता ना, त्यामुळे ते इथल्या लोकांना सुद्धा कंट्रोल करणं मुश्किल झालेलं आहे. इथं तर वॉर त्यांना इथल्या वॉरला सामोरे जावं लागू शकतं. इथं पण वॉर भारताकडनं होऊ शकतो, पण इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात त्यांना हा फ्रंटवर सुद्धा वॉरला फेस करावं लागू शकतं. म्हणजे अशा सध्या परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे. आता करंटला बघितलं गेलं ना, चीनचा एक अँगल निर्माण होतो. चीन म्हणजे काय? चीननी काय केलं होतं? जेव्हा 2021 साली तालिबानचं राज्य निर्माण झालं होतं ना, चीननी यांच्यासोबत रिलेशन मेंटेन करण्यासाठी पाऊल टाकलं होतं. कळालं का? पाऊल उचललं होतं म्हणजे इथं नॅचरल रिसोर्सेस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे आर्थिक साम्राज्यवादाच्या माध्यमातून अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण अफगाणिस्तानला ऑलरेडी जागतिक लेवलला काय चालू आहे ना, ते थोडंफार समजतं. त्यांच्याकडे थोडा तर्क आणि विवेक आहे. जसं चीन सारखा देश आणि सगळेच पाकिस्तान सारखे देश आहे असतात असं काही नाही. कारण की काय? पाकिस्तानकडे तर्क आणि विवेक नाहीये. काय त्याच्या मागे रिझन काय? चीन सारखा देश काय करतो? एखाद्या देशाला आर्थिक मदत करतो, इतकी मदत करतो की त्या देशाला ते कर्ज देणं मुश्किल झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस मुश्किल होतं ना, तिथल्या जे पॉलिटिकल सिस्टीमवर पूर्णपणे कंट्रोल मिळवतं. कंट्रोल मिळवल्यानंतर आहे ना, तिथली जी अर्थव्यवस्था, स्वतःची म्हणजे तिथलं जे आर्थिक साम्राज्यवाद म्हणतो ना, आपल्या देशाची इकॉनॉमिक पॉवर आहे ना, त्याचा पुरेपूर वापर करतो. तिथल्या काही भागांवर नियंत्रण मिळवतो. जे चीननी प्रामुख्याने जर विचार केला श्रीलंकेमध्ये केलेला आहे, तेच पाकिस्तानमध्ये केलेलं आहे. श्रीलंकेमध्ये हम्बनटोटा नावाचं बेट आहे. श्रीलंकेला इतकी मदत केली, इतकं कर्ज दिलं. ते कर्ज ज्यावेळेस श्रीलंकेला कर्ज देणं मुश्किल झालं, त्यावेळेस हम्बनटोटा जे बेट आहे ना, श्रीलंकेने 99 वर्षाच्या करारावर गिफ्ट केलं. कोणाला? चीनला. तशीच परिस्थिती पाकिस्तान सोबत यांनी निर्माण केली. पाकिस्तान सोबत बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा पार्ट आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा जो आहे ना, भारताच्या जम्मू काश्मीर मध्ये पीओके मधनं जातो. हा जस्ट पीओके मधनं जातो ना, हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. इथं चीननी काय केलं? इथं ग्वादर नावाचा बंदरगाहचा विकास केला. त्यामागे रिझन काय? अरबी समुद्रावर नियंत्रण ठेवता येईल आणि इथं भारतावर नियंत्रण ठेवता येईल, असं त्या चीनचं उद्दिष्ट आहे. कारण चीन सारखा देश कोणाला फुकट मदत करत नाही. कळालं का? जिथं आर्थिक हित असते ना, तिथंच जातात. ज्या दिवशी हेच संपणार आहे तेव्हा स्वतःला साईडलाईन करतात. असा हा चीन सारखा देश आहे. परंतु भारताने इथं तर निर्माण केलं. चीननी इथं ग्वादर बंदराचा विकास केला. पण भारताने काय केलं? या ग्वादर बंदराला काउंटर करण्यासाठी भारताने काय केलं? इथं चाबार पोर्टचा विकास केला. चाबार पोर्टचा जर विकास केला, त्यामागे रिझन काय? भारताला मध्य आशियामध्ये पोस्ट निर्माण करायची म्हणलं तर इथं पाकिस्तानच्या माध्यमातून जाता येत होतं. पण पाकिस्तानने काय केलं? भारतासाठी हा रूटच पूर्णपणे बंद करून टाकला. म्हणून भारताने समुद्र मार्गे इथं ग्वादर बंदराचा विकास केला, जो इराणमध्ये सध्या या ग्वादर बंदराचा विकासाच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये भारत एंट्री मिळवतो आणि इथून आहे ना, मध्य आशियामध्ये भारत पूर्णतः वापर करतो आणि तिथले जे आहे ना, सांस्कृतिक संबंध भारताचे मेंटेन ठेवतो. परंतु काय झालेलं आहे? इथं ज्यावेळेस अस्थिरता निर्माण होती, इथं जे युद्ध निर्माण होतं या दोन देशांमध्ये, हा कॉन्फ्लिक्ट, त्याचा रिपकशन, त्याचे जे परिणाम होता ना, पूर्णपणे भारतावर होता. कारण की भारताला जर मध्य आशियामध्ये पोस्ट निर्माण करायची म्हणलं ना, अफगाणिस्तान मार्गेच जावं लागतं. त्यामुळे इथं शांती प्रस्थापित होणं, अफगाणिस्तान सोबत संबंध पुढे चालणं हे फार गरजेचं आहे. कळलं का? आणि दुसरी गोष्ट, भारताने याच्या मागच्या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ती म्हणजे काय? सल्मा डॅम. त्याला म्हणतात फ्रेंडली रिलेशनच्या दृष्टिकोनात सल्मा बांध बांधलेला आहे. तो याला मैत्री करार म्हणलं जातं. दुसरी गोष्ट, संसद निर्माण केली आहे. ते पार्लमेंटला तिथं सपोर्ट केलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलप केलेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ना, एनर्जी सेक्टरमध्ये. दुसरी गोष्ट, आपलं पायाभूत सुविधामध्ये, सामुदायिक विकास कार्यक्रम, हेल्थ सेक्टर म्हणतो आपण त्याला, तिथं सुद्धा भारताने खूप मोठी गुंतवणूक केलेली आहे. अशा पद्धतीने भारताचे आणि अफगाणिस्तानचे संबंध आहे. ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो ना, अशा पद्धतीने भारतावर सुद्धा परिणाम होतो. आज करंटला तालिबान आणि भारताचे संबंध एक नवीन वळणावर आहे, ते आपण चर्चा केली आहे. आणि फ्युचरमध्ये कसं असतं, याच्याबद्दल काय काय घटना होत जाणार आहे ते मी तुम्हाला पोहोचतच जाणार आहे. आता करंटला काय झालेलं, हे युद्धजन्य पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये काय झालं? पाकिस्तानने या गोष्टीचा विवेक म्हणजे तर्क विवेकचा वापर केला पाहिजे होता. ते म्हणजे काय? अफगाणिस्तानने USSR म्हणजे रशियाला हरवलं. कळालं का? नंबर सेकंड, अफगाणिस्तानने ब्रिटन सारख्या, ज्यावेळेस भारतात ब्रिटनचं राज्य होतं, ब्रिटनने काय केलं होतं? अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस अफगाणी लोकांनी ना ब्रिटनला सुद्धा हरवलं होतं. नंबर सेकंड. नंबर थर्ड, अफगाणिस्तानने ना USA आजचा करंटला जागतिक लेवलला ग्लोबल सुपर पॉवर द्यायची, याला सुद्धा हरपत करावं लागली. राजकारणला पाकिस्तान सोबत जे युद्ध चालू आहे, त्या युद्धाचे परिणाम काय होणार आहे आता तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण की काय माहितीये का? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये किती जरी युद्ध चाललं ना, शेवटी विजय अफगाणिस्तानचाच होणार आहे. कारण त्यामागे रिझन काय? जॉग्राफिकल लोकेशन. अफगाणिस्तानचं जॉग्राफिकल लोकेशन जे आहे ना, सर्वात स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांचा. कारण तिथे ना कुणी युद्ध जिंकू शकत नाही जे अफगाणी लोक जिंकू शकतात.
आज आपण आहे ना अशा पद्धतीने अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती जागतिक लेवलला काय परिणाम होणार आहे याबद्दल चर्चा केलेली आहे. मी आज आपल्या देशामध्ये एक मुवमेंट चालू केलेली आहे, नॅशनल युथ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट, म्हणजे सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. या अंतर्गत काय केलेलं आहे, आज देशाच्या लेवलला सर्वात जास्त आव्हान आहे. त्यामध्ये आव्हानं काय, या आव्हानावर कधी ना कधी मात करावं लागणार आहे. आपण म्हणतो ना गव्हर्नमेंटने आपल्यासाठी हे केलं पाहिजे, प्रशासनाने आपल्यासाठी हे केलं पाहिजे, पण कधी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारत नाही की आपण आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे, आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो. कळालं का? ज्यावेळेस आपण आपल्या देशासाठी काय करायचं म्हणलं ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण की काय माहिती आहे का, देश आपल्यासाठी काय करतो हे महत्वाचंच नाहीये, आपण देशासाठी काही ना काही केलं पाहिजे. कळालं का? आज देशासमोर अनेक आव्हान आहे. आज तसं बघायला गेलं, आज देशासमोर आज जे युथ आहे हे आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे. कळालं का? आज ह्या युथला जर प्रामुख्याने श्वास भेटला नाही, चांगलं अन्न भेटलं नाही, चांगले जीवन म्हणजे सस्टेनेबल शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं चांगले जीवन भेटलं नाही तर आपण देशाला काय देऊन जाणार आहोत. मग देशाला चांगले जीवन देण्यासाठी युथच्या म्हणजे देशाच्या भविष्यासाठी एक मुवमेंट चालू केलेली आहे, ती म्हणजे नॅशनल युथ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट. त्या अंतर्गत सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. त्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात प्रथमतः चालू केलेली आहे. त्यामध्ये 4 बिंदूंवर काम केलं जात आहे: ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. कळालं का? या 4 पॉईंटवर काम केलं जात आहे. आज करंटला काय झालंय की आपल्या देशामध्ये ना स्मार्ट विलेज संकल्पना राबवली जाते, स्मार्ट सिटी नावाची संकल्पना राबवली जाते. परंतु मी म्हणत नाही की संकल्पना चुकीची आहे, याचे प्लस पॉईंट पण आहे, निगेटिव्ह पॉईंट आहे पण आहे. परंतु देशाच्या शाश्वत विकासासाठी ना या संकल्पना न राबवता आपल्या देशामध्ये ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंगच आली पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, आज देशामध्ये केमिकल फार्मिंगला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, हे नष्टच झाली पाहिजे. त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगच आलं पाहिजे, जी देशाच्या भविष्यासाठी. देशाचं भविष्य म्हणजे काय, देशाचे युथ जे 2 वर्षाची मुलं, 5 वर्षाची मुलं, 10 वर्षाची मुलं, यांना आपल्याला चांगलं जीवन देऊन जायचंय. चांगलं जीवन जर द्यायचं असेल ना, तुम्ही सर्वांनी नाही का सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्रीसाठी काम केलं पाहिजे. आपल्याला ह्या मुवमेंटसाठी काम करता येत नसेल ना, ऍटलिस्ट आपण पर्यावरणाचं नुकसान नाही केलं पाहिजे, ज्यामुळे देशाचं भविष्याचं नुकसान होईल म्हणून. कळालं का? अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.